1988 मध्ये आलेला पंढरीची वारी हा चित्रपट प्रचंड गाजला होता। त्यानंतर असं एकही वर्ष गेलं नसेल की आषाढी एकादशीच्या दिवशी हा सिनेमा टीव्हीवर लागला नसेल। चित्रपटाच्या माध्यमातून का होईना घर बसल्या रसिक प्रेक्षक विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होतात। वारीची अनुभूती देणारा हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात। ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती। बाळ धुरी, राघवेंद्र कडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या। या दिग्गज कलाकारांमध्ये एका नवख्या लोभस चेहऱ्याच्या अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। ती म्हणजे मुक्ता हे पात्र साकारणारी नंदिनी जोग। आपल्या सहज सुंदर अभिनयाने नंदिनीने चित्रपटातील मुक्ता हे पात्र अजरामर केलं होतं। या सिनेमात प्रामाणिक निर्मळ मनाच्या मुलीची भूमिका नंदिनी जोग हिने साकारली होती। या सिनेमातील धरीला पंढरीचा चोर हे गाणंही प्रचंड हिट झालं होतं। छोट्या बकुळ कवठेकर आणि नंदिनी जोग यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं। या चित्रपटामुळे नंदिनी महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचल्या। यानंतर त्या आणखी काही मोजक्या चित्रपटात झळकल्या होत्या। वाजवू का, थांब थांब जाऊ नको लांब, दे धडक बेधडक, बंधन, आई शपथ अशा काही चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या। नंतर मात्र त्या चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या। सध्या त्या काय करतात आणि कुठे आहेत ते आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। नंदिनी जोग यांचा शेवटचा चित्रपट आई शपथ हा होता। यानंतर त्या गेली बरीच वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत। नंदिनी जोग या मूळच्या अकोला जिल्ह्यातील आहेत। लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या। त्यांनी अभिजित जोग यांच्याशी लग्न केलं। त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला। एवढ्या वर्षांनी नंदिनी पूर्वीप्रमाणे आजही तितक्या सुंदर दिसतात। काळानुसार त्यांच्या लुकमध्ये बदल झाला असला तरी सौंदर्य आजही अबाधित आहे। सध्या त्या आपल्या कुटुंबासोबत पुण्याला वास्तव्यास आहेत।